महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील अक्षरशः फळ उत्पादक शेतकऱ्यांचं कुशल आंदोलन गेल्या 2 ते 3 वर्षापासून अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेलं नाही। चालू वर्षीचं फळ लागवडीचं अनुदान किळी असो डाळिंब असो त्याचे पैसे मिळाले नाहीत। MRAGS मधलं त्या फळाचे जे पैसे मिळणार आहेत फळबागेचे ते पैसे अनुदान थकीत आहे, अद्याप मिळालेले नाही। तसेच विशेष म्हणजे ट्रॅक्टरचं अनुदान, पुन्हा शेती अवजारे आणि ठिबकचं ह्या पण अनुदानापासून कित्येक शेतकरी माझ्या मोहोळ तालुक्यातले पाटकुलचे असो, पिंजूर असो, टाकळी, औंढी, वरकुट, शेत बाबुळगाव, कुरुल, कामती, दातपूर, तिकडचा नरखेड भाग, शेतपळ भाग सगळा पूर्ण, आष्टी, खंडाळी, पापरी, कोनेरी, येवती या गावोगावच्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडत पडलेलं आहे। या बाबतीत याला जबाबदार कृषी अधिकारी आहेत। या कृषी अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांची। त्यांच्या जीवावरती आपल्याला पगार मिळते, खुर्च्या तुम्हाला आमच्या कामासाठी दिले, त्याचा उपयोग तुम्ही आमच्या कामासाठी केला पाहिजे। वारंवार माझा शेतकरी हेलपाटे घालतोय, येण्या जाण्यात 2-3 हजार रुपये त्याचं पेट्रोलला गेले असतील। मग आम्ही विचारलं की सांगायचं केंद्रातनं निधी आणणार नाही, केंद्रातनं अनुदान आणा ना, मिळवा ना। आता ती अक्षरशः केळी डाळिंब व्यापारी माल भरून चालला त्यांचा, अजून फळ लागवडीचं अनुदान दिलं जाते। 2 महिन्यात अनुदान मिळालं पाहिजे। आताच माननीय सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय कर्तव्यदक्ष भोसले साहेबांचं माझं बोलणं झालं। त्यांना पण सांगितलेलं आहे की सोमवार दिनांक 10 तारखेला मोहोळ तहसील कार्यालयासमोर आम्ही हलगीनाद आंदोलन करून तातडीने या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा हलगीनाद आंदोलन करून तुम्हाला जाब विचारतोय। त्याची दखल नाही घेतली तर परत परवारपासून मंगळवारपासून 11 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन शासकीय वेळेत करणार आहे। या मोहोळ तालुक्यातल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की तुम्ही मनापासून त्या आंदोलनात तुमच्या फायद्यासाठी हजर राहा। आमचा काय संबंध नाही, माझ्या मळ्यात अजिबात द्राक्षाची बाग नाही, केळीची नाही, पेरूची नाही, डाळिंबाची नाही। तुमच्यासाठी मी लढतोय, झटतोय, जनहित शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता लढतोय। मी स्वतः मुंबईला मंत्रालयात 1 दिवस थांबून मुख्यमंत्री आणि माननीय कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्याच्या पोच घेतलेले आहेत। या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी कारचिनकर साहेबांनी याची समिती नेऊन या संबंधित अधिकाऱ्यांनी का विलंब लावला, याचा पाठपुरावा का केला नाही, ती उद्याच्या आंदोलनात सगळे पुरावे मागणार आहे मी। या बाबतीत समिती नेऊन काही अधिकारी भ्रष्ट अधिकारी आहेत, काही अधिकारी चांगलं काम करतात, त्यांची बी चौकशी झाली पाहिजे। या बाबतीत मोहोळ तालुक्यातल्या तमाम गावोगावच्या शेतकऱ्यांनी फळ उत्पादकांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सोमवार 10 तारखेला ठीक 12 वाजता उपस्थित राहावं मोहोळ तहसील कार्यालयासमोर। मी आपल्याला विनंती करतोय तुम्ही जागे राहा, अन्यथा भविष्यात वाईट दिवस येणार आहेत। तुम्ही जर नाही लढला, लहान लेकराला सुद्धा रडल्याशिवाय आई पाजत नाही, ही सगळं उदाहरणं तुम्हाला माहित असताना भामट्या नेत्याच्या पुढऱ्याच्या नादी लागता स्वतःचा फायदा करून घ्यावा। आपल्यासाठी कोण झटतो कोण लढतो त्याचा बी अभ्यास केला पाहिजे। आणि हरियाणा पंजाबच्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्या। अक्षरशः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो कायदा रद्द केला होता पणनचा, तो कायदा परत पारित करायला, मंजूर करायला त्या हरियाणा पंजाबच्या 72 शेतकऱ्यांनी भाग पाडलं। 450 दिवस आंदोलन केलं, घरदार सोडून रस्त्याच्या कडेला चुली पेटून भातभाजी खाऊन दिवस काढले। मी जसं मुंबई आझाद मैदानाला 50 कार्यकर्त्यांनी आम्ही भातभाजी वडापाव खाऊन उजनीचं पाणी सोडायला भाग पाडलं, 5 टीएमसी पाणी उजनी धरणात वाचवलं। त्यामुळे शेतकरी पेटून उठला पाहिजे। आमचा वैयक्तिक स्वार्थ नाही, तुमच्या हक्कासाठी या, अन्यथा अधिकाऱ्यांना सवय लागली आहे शेतकऱ्यांना काय देणं घेणं नाही म्हणून ते अधिकाऱ्यांनी विचार करत नाहीत। त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे, आपला फायदा बघितला पाहिजे। आपल्या मुलाबाळांना कॉलेजला पैशाची गरज आहे, खर्च असतो, त्याचा विचार आम्ही करतोय। मी मस्ती म्हणून बोलत नाही, पण तुम्ही लढलं पाहिजे तरच भविष्यात आपलं आयुष्य टिकणार आहे, नाहीतर आपल्या शेतीमालाला भाव मिळणार नाही। ही द्यायची बी ह्या सरकारची इच्छा नाही, उदासीन असणार सरकार आहे।